नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेले महादेवाचे मंदिर म्हणजेच गोंदेश्वर मंदिर या मंदिराबद्दल माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी या व्हिडिओमध्ये शेवटला आपण असे काही फोटो पाहणार आहोत की तुम्हाला त्या फोटोंवर पाहून विश्वासच बसणार नाही. चला तर आपला व्हिडिओ चालू करूया. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्राचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 4 मार्च 1909 रोजी घोषित केलेले आहे. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हणले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवती 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले आणि आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छतांमधून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. साधारण 12व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुराण गोंदेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केले आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकापासून बनवलेले आहे. यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते. हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीवकाम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच राहावी अशीच आहे. या मंदिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इसवी सनच्या 13व्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकर प्रणाल अर्थातच मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडते असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल हे गंगाजल हे सांगण्यासाठी मगरीचे आणि गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते. आता आपण हा जर फोटो पाहिला तर हा फोटो मंदिराच्या समोरच्या बाजूने घेतलेला आहे. तर या फोटोमध्ये आपल्याला महादेव शिव हे हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी बसलेले दिसतात. आणि हा जो फोटो आहे तो मंदिराच्या मागच्या बाजूने घेतलेला आहे. तर यामध्ये तिरुपती बालाजीचे मुकुट दिसते. आणि या फोटोमधील जो प्रसंग आहे तो वर्षभरात क्वचितच दिसतो. कारण यामध्ये सूर्यप्रकाशाचे जे सूर्यकिरण जे आहे ते डायरेक्ट महादेवाच्या शिवपिंडीवरती अवतरलेले दिसतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.